रामकृष्ण हरी मंडळी. तर सगळेजण सकाळ सकाळी उठल्यानंतर देवाचं नाव घेऊन आपापल्या कामाला लागतात, म्हणजेच आंघोळ्या पांघोळ्या करतात. पण इथे मात्र मी माझ्या पांडुरंगाचं नाव घेऊन लागली आहे कामाला. त्याचं झालं असं की माझ्याकडे एक दिवसापूर्वीच एक ऑर्डर आली होती, हेअरबँड हवा होता त्यांना, आणि एक मला माझ्या मॅडमनं हेअरबँड द्यायचा होता जो मी आधी दिला नव्हता. तर म्हटलं तोही होईल, आणि ज्या इतर ऑर्डर आहेत 2 तर त्याही मी कंप्लीट करेन. तर मी हेअरबँडचा जो बेस होता तो आणला होता, आणि इथे मी त्याला जे डोंट नो काय म्हणतात याला, मी खरंच मला शब्द पटकन आठवत नाहीत, तर हे मी त्याला लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मी लगेच लागली माझ्या दुसऱ्या कामाला. तर आज मला ही ऑर्डर उदगीरला द्यायची होती आणि माझं काहीच काम झालेलं नव्हतं. मी एक दिवस आधीच माल आणून घरात ठेवला नव्हता, मला आणून दिला होता कोणीतरी, कारण स्वतःही जायला वेळ नाही आहे. इथे आहे की पाउचेस शिवायला जास्त वेळ लागत नाही, पण त्याच्यामध्ये बाकीचे जे कामं असतात ना, ते कामं करताना खरोखरच मला असं वाटतच नाही मी टेलर आहे, कारण ठोकाठोकी वगैरे खूप त्याच्यामध्ये करायला लागते. हे फॅब्रिक वगैरे जोडायला जास्त काही वेळ लागत नाही. आता सध्या तरी मला त्यांना 6च द्यायचे होते की पाउचेस, आणि ते पाहिल्यानंतर त्या पुढच्या वेळेसुद्धा ऑर्डर देणार होत्या. तर म्हटलं जर मी त्यांना आजची वेळ दिलेली आहे की मी आजच तुमच्याकडे पार्सल डिस्पॅच करणार आहे, तर म्हटलं घाई करायला हवी. त्यामुळे सगळं काम बाजूला ठेवलं, घरामध्ये थोडाफार स्वयंपाक वगैरे जे काही करायचं ते केलं, बाकी सगळी कामं घरच्यांवर ढकलली आणि मी इथे पाउचेस माझे रेडी केले. हे पाउचेस रेडी करायला मला साधारण 2 तास लागले, पण अगदी 4 दिवस ते रेंगाळत होतं काम. म्हटलं आज कसंही करून आज पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे पार्सल मला पाठवायचंच आहे. इथे पहा, तुम्ही एक डाय वापरली जाते, ते डाय वापरून हे बटन्स वगैरे सगळे लावायचे असतात. म्हणजे आपण सामान घेतो एक, पण त्याला इन्व्हेस्टमेंट काही ठिकाणी खूप सामानांची करावी लागते. काम कोणतंच सोपं नसतं, सोपं म्हणता येतं फक्त, बस एखादी वस्तूची किंमत करता येते माणसाला, पण त्याच्या मागची मेहनत कोणालाच दिसत नाही. तर मी अजिबातच असं करत नाही, कारण मला स्वतःलाही माहिती आहे की मेहनत किती असते प्रत्येक कामामध्ये. त्यामुळे आपण जेव्हा किमती एखाद्या गोष्टीची आपण बार्गेनिंग करतो ना, 10-20 रुपये आपण खाली काढतो ठीक आहे, पण काही बायकांना सवय असते की 300 रुपये किंमत असेल ना तर डायरेक्ट 150 पासून सुरुवात करायची बार्गेनिंग. तर बायांना प्लीज असं करत जाऊ नका, समोरच्याची मेहनतसुद्धा बघत जा. असाच एक किस्सा माझ्याबरोबर घडलेला आहे. आज नाही सांगणार, पण उद्या मात्र नक्कीच सांगेन. हा जो किस्सा घडला आहे तो पॅकिंग केली. ते पॅकिंग पहिल्यांदाच मी लोकल लेवलला पाठवते, तेव्हा जास्त मी काही काळजी घेत नाही, थोडं व्यवस्थित पॅक करते आणि देते. पण इथे म्हटलं खूप व्यवस्थित, आणखीन व्यवस्थित पॅक करावं, कारण इतके लांब जाणार आहे. तर माझ्याकडे नव्हती तेवढी सगळी मास्किंग टेप मी याला वापरली आधी तरी प्लास्टिकच्या शीटमध्ये पॅक करून, मग नंतर मी व्यवस्थित टेप लावून घेतली, कारण पार्सल आपलं कसं पोहोचतं, कुठे आदळापट होते ते सांगता येत नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित सगळं पॅक करून घेतलं. तर आजची ही माझी अगदी लांब जाणारी ऑर्डर पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ? जर आवडलेला असेल तर नक्कीच एक लाईक करा, आणि शेअर करता येत असेल तर शेअर करा. तुम्हालाही ऑर्डर द्यायची असतील तर तुम्हीही देऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.